Hi student, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn probability of an event of chapter number 5 probability of standard 10 math first. आता probability काय यापूर्वी आपण काय बघितलं? We have already learned about sample space, event, number of sample points in event and number of sample points in sample space. हे आपण गोष्टी आपण लास्ट प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये बघितल्या. आता याच्यात काय बघणार आपण प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंटची प्रोबॅबिलिटी बघणार आहे. काय इन मॅथमॅटिकल लँग्वेज व्हेन पॉसिबिलिटी ऑफ ॲन एक्सपेक्टेड इव्हेंट इज एक्सप्रेस इन नंबर. कशा दाखवणार आहे आपण पॉसिबिलिटी इन नंबर. इट इज कॉल्ड प्रोबॅबिलिटी. त्याला काय म्हणतो आपण प्रोबॅबिलिटी. इट इज एक्सप्रेस ॲज ए फ्रॅक्शन और percentage using the following formula. काय फॉर्म्युला आहे बघा. इफ S is a sample space of an experiment and A is the event, then probability of E कशाने दाखवतो आपण P ब्रॅकेटमध्ये ए probability of A event A is equal to काय number of sample points in A upon total number of sample points in S. That is काय फॉर्म्युला आपला नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. दिस इज फ्रॅक्शन. आता बघा ए काय राहणार आहे. ए इज इक्वल टू और लेस दॅन एस. बरोबर. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए वन थिंग इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज लाइज बिटवीन 0 and 1. बरोबर. प्रोबॅबिलिटी ऑफ एन इम्पॉसिबल इव्हेंट काय राहणार आहे 0. प्रोबॅबिलिटी ऑफ शुअर इव्हेंट 100% ट्रू असेल तर त्याची प्रोबॅबिलिटी काय राहील 1 राहील. अगेन और प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज बिटवीन 0% to 100%. बरोबर. काय राहील प्रोबॅबिलिटी ऑफ ए. आपण ही जी फ्रॅक्शन आहे ही फ्रॅक्शन कशामध्ये कन्वर्ट करू शकतो आपण. यापूर्वी बघितलं आपण 2/5. याला जर आपल्याला पर्सेंटेजमध्ये कवर करायचं असलं तर आपण काय करणार याला खाली 100 आणायचं आपल्याला 5 into 20. So this is 100. So multiply both by 20. So this is 40. So 40%. So 2/5 is expressed as 40%. So this way this probability is also expressed in percentage. ते पण त्याचं पण काय की probability of A is lies between 0 to 100%. Okay. Now we will say practice set 5.4 based on probability of an event. Question number 1 काय if two coins are tossed find the probability of the following events. 1 getting at least one head, getting no head. अथवा experiment काय two coins are tossed. Therefore yes sample space काय होईल H T T H. आपण सॅम्पल स्पेस आणि इव्हेंट सेपरेटली बघितले. बरोबर. त्याच्या पुढे एक स्टेप जास्त त्याचे. देअरफॉर नंबर ऑफ एस 4. अथवा फर्स्ट इव्हेंट ए गेटिंग ॲटलिस्ट वन हेड. गेटिंग ॲटलिस्ट वन हेड याचा अर्थ काय ॲटलिस्ट वन मीन्स वी गेट मोर दॅन 1. म्हणजेच काय ए इज इक्वल टू आता इथे जास्तीत जास्त किती 2 आहे H T T H. ओनली नो हेड इज देअर. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. दॅट इज 3/4. राईट. गेटिंग ॲटलिस्ट आणि ॲटमोस्ट लक्षात ठेवा. ॲटलिस्ट म्हणजे काय कमीत कमी 1. म्हणजे याचा अर्थ काय जास्तीत जास्त किती पण राहील. आपण म्हणलं ॲटलिस्ट 35 मार्क्स पासिंग होण्यासाठी. याचा अर्थ तुम्ही
100 घेतले 90 घेतले तरी काही कमी पडणार नाही. बरोबर. सेकंड बघा, इव्हेंट बी गेटिंग नो हेड. देअरफॉर बी बरोबर काय, नो हेड मीन्स सर्व काही टेल, दॅट इज TT, and therefore number of B is equal to 1, and therefore probability of B काय, number of B upon number of S, that is 1/4. So probability of getting no head is 1/4. Next example बघा, question number 2. If two dice are rolled simultaneously, find the probability of the following events. The sum of the digits on the upper face is at least 10. Again, the sum of the digits on the upper faces is 33. The digit on the first die is greater than the digit on second die. अथवा इथे काय एक्सपेरिमेंट काय, 2 dice are rolled. Therefore यस काय येईल आपला तो 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 1 2 2 2 2 2 3. आपण यापूर्वी बघितलेलं आहे असा सॅम्पल स्पेस काय 2 6. पूर्ण येतील 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6. Again 6 1 6 2 6 3 6 4 6 5 and last one 6 6. मग एकूण किती येणार आहे 36. 1 our possibility from 1 1 to 6 6. Therefore number of S is equal to 36. Now event A काय, what is event A? That is the sum of the digits on the upper faces is at least 10. The sum of the digits on the upper faces is at least 10. याचा अर्थ काय, that is sum will be काय असेल at least 10. याचा अर्थ काय की त्यांची सम काय आपलं मिनिमम सम काय आपलं 1 + 1 2 आणि मॅक्झिमम काय 6 + 6 मीन देर इज सम इज 1 + 1 2 3 4 5 6 7 8 9 अगेन 10 11 12 right 2 to 12. So sum will be at least 10 means it at most be 11 12 10 11 12. Therefore A will get 10. फर्स्ट रो मध्ये बघा 1 2 6 7 होतं 2 8 9 बरोबर. मग काय आता फर्स्ट 4 6 अगेन 5 5 अगेन 5 6 isn't it? Again 6 4 6 5 6 6 right. So 1 2 3 4 5 6. Therefore number of A is equal to 6 and therefore probability of A is equal to number of A upon number of S, that is 6/36. So 1/6. This is first one. Again the sum of the digit on the upper faces is 33. Second bar event second to event B, the sum of the digits on the upper faces is 33.
So what do you get? Sum will 33. आपले सम किती आहे ॲटलिस्ट 2 1 + 1 2 2 आहे आणि ॲट मोस्ट किती 6 6 म्हणजे 12 म्हणजेच 33 राहू शकत नाही म्हणून काय बी काय देर इज नो एलिमेंट सो नंबर ऑफ बी इज इक्वल टू 0 and therefore probability of B number of B upon number of S 0/36 we get 0 probability of B that is this is called impossible event अथवा the digit on the first die third one काय इंटरेस्टिंग आहे बघा let event C the digit on the first die is greater than the digit on second die. Therefore C is equal to काय होतं आपल्याला आता digit on the first die is greater than म्हणजेच काय 1 2 येईल का नाही 1 3 this is smaller than second right 1 4 1 5 not here 2 1 बघा काय काय आपल्याला the digit on the first die is greater than the digit on second die so 2 1 पहिल्यांदा काय होतं आपलं सॅम्पल पॉईंट 2 1 त्याच्यानंतर 2 3 येणार नाही परत काय 3 1 3 2 फर्स्ट वन इज ग्रेटर दॅन सेकंड वन 3 3 इज नॉट देअर बोथ आर इक्वल 4 1 4 2 4 3 4 1 4 2 4 3 अगेन 5 1 5 2 5 3 5 4 right again 6 1 6 2 6 3 6 4 6 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 याच्यातूनच आपल्याला चूज करायचं होतं की फर्स्ट इज ग्रेटर दॅन सेकंड सो व्हॉट यू गेट number of B is equal to number of C is equal to 15 and therefore probability of C is equal to number of element in C upon number of S. So 15/36 3 5s are 5/12 okay. Now next is question number 3. There are 15 tickets in a box, each bearing one of the numbers from 1 to 15. One ticket is drawn at random from the box. Find the probability of event that the ticket drawn. One shows an even number, second shows a number which is multiple of 5. Right? अथवा there are 15 tickets in a box. एक्सपेरिमेंट काय येईल आपल्याला 1 ticket is drawn from tickets bearing one number from त्याच्यावर काय असणार आहे 1 ते 15 पैकी एक कोणता तरी नंबर असणार आहे संख्या असणार आहे 1 to 15 therefore S is equal to काय लिहिलं 1 2 3 4 5 6 up to 15 therefore number of S is 15 right अथवा 1 event A shows an even number ticket shows an
even number. So A is 2, 4, 6, 8, 10, 12, 14. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Therefore n 7, and therefore probability of A is equal to number of A upon number of S, 7/15, right? काय असेल शोज एन इवन नंबर शोज करण्याची प्रायोरिटी किती आहे 7/15. सेकंड बघा शोज इव्हेंट बी ticket shows a number which is a multiple of 5, that is B is equal to kind 5, 10 and 15. Number of B is equal to 3, and therefore probability of B is equal to 3 by scale 1/5, isn't it? Next one, question number 4. A 2-digit number is formed with digits 2, 3, 5, 7, 9 without repetition. What is the probability that the number formed is an odd number, a multiple of 5? Pata. Experiment is 2-digit number is formed with digits 2, 3, 5, 7, 9 without repetition, right? Means there is not 22, not 33, not 55, not 77, not 99. So yes is 23, 25, 27, 29, 32, 35, 37, 39. Again 52, 53, 57, 59, 72, 73, 75, 79, 92, 93, 95, 97, isn't it? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. So number of yes is equal to 2, 3, 2, 5, 2, 7 असं घेतलं आपण 3, 2, 3, 5, 3, 7, 3, 9. So number of yes is equal to 20. आता फर्स्ट बघा इव्हेंट ए an odd number, the number will odd or odd number is formed. मग काय a is equal to odd number काय दिला था जे युनिट प्लेसमध्ये 2, 3, 5, 7 आपलं सॉरी 3, 5, 7, 9 असेल त्यांच्या युनिट प्लेसवर ते सर्व काय ऑड म्हणजेच कोण कोण लिहिलं 23, 25, 27, 29. Again 32 is not there, 35, 37, 39. Again 52 is not there, 53, 57, 59, 73, 75, 79, 93, 95, 97. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. So number of A is equal to 16, and therefore probability of A is number of A upon number of S, 16/20, 4 4s and 4 5s. So 4/5, right? Second one, a multiple of 5. काय असेल ते? A multiple of 5
the number is multiple of 5. therefore b is equal to काय आला, ज्यांच्या युनिट प्लसवर 5 आहे ते सर्व मल्टिपल ऑफ 5 राहील. 35 आहे, 75, 25, 35, 75 आणि 95. right. therefore number of b, therefore probability of b is number of b upon number of yes. 4 by 20, that is 1 by 5. Probability of b is 1 by 5. Okay. Now next one, a card is drawn at random from a pack of well separated 52 playing cards. Find the probability that the card drawn is an ace, a spade. So experiment is, a card is drawn at random from a pack of well shuffled म्हणजे काय, योग्य रीतीने पिसलेल्या 52 प्लेइंग कार्ड्स. therefore number of a किती, number of players किती, 52. we can draw any cards from 52 cards. बरोबर. event a, the card will be ace. आता there are किती, there are 4 aces, there are 4 aces. therefore number of a किती आपले तो 4, and therefore probability of a is, एका सूटमध्ये किती कार्ड ace आहे 1. so in 52 cards there are 4 aces, so number of a is 4, and therefore probability of a is number of a upon number of aces. 4 by 52, 1 by 13. Also event b, a spade, the card will be spade. so there are 13 spade cards. हे स्पेड कार्ड किती राहत, there are 13 spade cards, and therefore number of b is equal to 13, and therefore probability of b is number of b upon number of yes, 13 by 52, that is 1 by 4. okay.